आले आहेत बिग बॉस मराठीच्या घरातून 5व्या आठवड्याचे ओपनिंग वोटिंग ट्रेंड। यामध्ये कोण आहे टॉपला, कोण आहे बॉटमला, कोण जाऊ शकतो या आठवड्यात बिग बॉस मराठीच्या घराबाहेर। तर मित्रांनो, पुन्हा एकदा या आठवड्यात सुद्धा 4 स्पर्धक हे घराबाहेर जाण्यासाठी नॉमिनेट झालेत। यामध्ये आर्या जाधव, इरिना रुदाकोवा, वैभव चव्हाण आणि अभिजित दादा सावंत यापैकी कोण आहे टॉपला, कोण आहे बॉटमला। मित्रांनो, काल जो काही नॉमिनेशन टास्क झाला, या टास्कमध्ये आर्या जाधवने जो काही स्टँड घेतला ना, तर बऱ्याचशा प्रेक्षकांना आर्याचा स्टँड आवडला। तर याचा फायदा आहे ना ओपनिंग ट्रेंडमध्ये आर्या जाधवला होताना दिसतोय। आणि ज्या पद्धतीने वैभव चव्हाणची जी काही गेल्या 2 आठवड्यात निगेटिव्ह इमेज झालेली आहे, तर याचा सगळ्यात जास्त तोटा बसतोय तो म्हणजे वैभव चव्हाणला। त्यामुळे या ओपनिंग वोटिंग ट्रेंडमध्ये आहे ना, सध्या वैभव चव्हाण हा अगदी बॉटमला म्हणजे 4थ्या क्रमांकावरती आहे। मित्रांनो, हे ओपनिंग वोटिंग ट्रेंड आहेत, जस्ट आता चालू झालेले आहेत, त्यामुळे हे सतत जे वोटिंग ट्रेंड आहे ते बदलणार आहे। परंतु सध्या तरी असं दिसतंय ना की वैभव चव्हाणला खूप कमी वोटिंग मिळते, त्या मानाने इरिनाला त्याच्यापेक्षा जास्त वोटिंग मिळते। असंही सांगितलं जाते की आपण इरिनाला वोटिंग करूया, त्यामुळे आपसुकच तो वैभव चव्हाण हा बिग बॉसच्या घराबाहेर जाईल, असं काही लोकांचं मत आहे। पण सध्या या ओपनिंग वोटिंग ट्रेंडमध्ये वैभव चव्हाण हा 4थ्या क्रमांकावर आहे। 3ऱ्या क्रमांकाची गोष्ट करायची झाली तर इथे थोड्याशा फरकाने वरती आहे, ती म्हणजे इरिना रुदाकोवा। इरिना रुदाकोवाचा असा बिग बॉसच्या घरामध्ये जास्त असा गेम नाही आहे, पण काय झालंय की या वैभवला बाहेर काढायचं आहे, त्यामुळे काही लोक ही इरिनाला वोटिंग करताना दिसत आहेत। तर इरिना सध्या 3ऱ्या क्रमांकावरती आहे। शॉकिंग असं 2ऱ्या क्रमांकावर आहे तो म्हणजे अभिजित सावंत। अभिजित सावंत हा एक स्ट्रॉंग कंटेस्टंट आहे आणि त्याची बऱ्यापैकी बाहेर फॅन फॉलोइंग सुद्धा आहे। बऱ्याच ठिकाणी तो बिग बॉसच्या घरामध्ये स्टँड घेतो, बोलतो तो, त्यामुळे तो सध्या प्रेक्षकांना आवडतोय। सध्या तो 2ऱ्या क्रमांकावरती आहे। आता काल जो काही नॉमिनेशन टास्क झाला, या टास्कमध्ये आर्या ज्या पद्धतीने भिडले, नडले किंवा निकीला भिडणारे एकमेव सदस्य बिग बॉसच्या घरामध्ये आहे, तर ती आर्या जाधव असं काहींचं मत आहे। यासाठी सध्या आर्याला मोठ्या प्रमाणात वोटिंग होते आणि आर्या ही पहिल्यांदाच नॉमिनेशनमध्ये आलेली आहे, त्यामुळे आर्याला सध्या तरी 1ल्या क्रमांकाची पसंती मिळते। मगाशी मी सांगितल्याप्रमाणे हे वोटिंग ट्रेंड सतत बदलणारे आहेत। हे काही आत्ता आलेले कल आहेत, त्या कलानुसार आर्या ही 1ल्या क्रमांकावरती आहे, 2ऱ्या क्रमांकावरती अभिजित सावंत आहे। आता या दोघांच्या पोझिशनमध्ये सतत बदल होत असणार आहे, पण कालची जी काही सहानुभूती आहे ती थोडीशी आर्याच्या बाजूने आलेली आहे, त्यामुळे आर्याला सध्या 1ल्या क्रमांकाची मतं मिळताना दिसत आहे। 2ऱ्या क्रमांकावर आहे अभिजित, 3ऱ्या क्रमांकावरती आहे इरिना आणि अगदी शेवटी बॉटमला आहे तो म्हणजे वैभव दादा चव्हाण। आता याच्यापैकी कोण जाईल बिग बॉस मराठीच्या घराबाहेर? मित्रांनो, आर्या जाधव तर काही जाणार नाही, कारण ती सध्या ज्या पद्धतीने स्टँड घेते तर हे लोकांना आवडताना दिसतंय, त्यामुळे आर्या जाणार नाही। अभिजित सावंत हा एक स्ट्रॉंग कंटेस्टंट आहे बिग बॉसच्या घरातील। मी तर सांगतो की तो टॉप 5 पर्यंत तरी जाईल, एवढा स्ट्रॉंग कंटेस्टंट आहे। आपली मतं तो व्यवस्थित मांडतो, बऱ्याच जणांना ते आवडतं सुद्धा, काहींना नाही आवडत, पण बऱ्याच लोकांना ते आवडतं। अभिजित खूप स्ट्रॉंग आहे। यानंतर इरिना आणि वैभव चव्हाण। बघा, वैभव चव्हाणचा निगेटिव्ह का होईना बिग बॉसच्या घरामध्ये गेम आहे, तो आपले मुद्दे काही ठिकाणी प्रखरपणे मांडतोय, बऱ्याच जणांना धमक्या देतोय। काही लोकांना ह्या धमक्या आवडतात, काहींना अजिबात आवडत नाही, काहीला हा जरा पण आवडत नाही वैभव चव्हाण। पण काय ना, बिग बॉसच्या घरामध्ये खेळ दाखवणं अपेक्षित आहे, तो खेळ सध्या तो दाखवतोय बिग बॉसच्या घरामध्ये। त्यामुळे मला असं वाटत नाही की जरी तो अगदी बॉटमला असले तरी बिग बॉस त्याला काढतील। आता कोण जाऊ शकतं, तर इरिना रुदाकोवा हीच बिग बॉस मराठीच्या घराबाहेर जाईल अशी दाट शक्यता आहे। म्हणजे सध्या तरी असं 101% दिसते की इरिना हीच बिग बॉस मराठीच्या घरातनं येत्या रविवारी जाऊ शकते। याविषयी तुमचं काय मत आहे हे कमेंट्स करून नक्की सांगा। तुमचा सपोर्ट कोणाला आहे आणि कोण जाईल या आठवड्यात बिग बॉस मराठीच्या घराबाहेर तुमच्या मते, हे कमेंट्स करायला विसरू नका। बिग बॉसच्या अशाच अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका।